पैठण विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार विलास भुमरे विजयी झालेत। त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दत्तात्रय गोरडे यांचा 29,192 मतांनी पराभव करीत विजय मिळवला आहे। पैठण मतदारसंघावर पुन्हा एकदा खासदार संदीपान भुमरे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले। निवडणुकीत एकत्र आलेल्या अनिवासी महाआघाडीला विरोधकांनी धोबीपछाड दिले। ऐन निवडणुकीच्या काळात उमेदवार विलास भुमरे एका अपघातात जखमी असल्याने त्यांना प्रचारासाठी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेता आल्या नाहीत। मात्र राजकारणात मुरब्बी अनुभवी असलेले खासदार संदीपान भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांनी प्रचाराची सर्व जबाबदारी खांद्यावर घेत मोठ्या कौशल्याने व नियोजन करून विजय खेचून आणला। पैठण मतदारसंघातील आव्हाने: पैठणचा विकास करणे, पाण्याचा प्रश्न सोडवणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना सामोरे जाणे, गावांना आणि शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांना सुधारणे, संत नगरी आणि पर्यटन नगरी म्हणून विशेष ओळख निर्माण करणे। वडिलांच्या पुण्याईमुळे तिथपर्यंत पोहोचले, मात्र आता ते किती विकास कामं करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आता त्यांची टर्म सुरू होती आहे आणि त्यांना कामंही देखील करावे लागणार आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना वैजापूर येथील उमेदवार प्राध्यापक रमेश बोरनारे हे विजयी व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न करत होते। त्यांच्या प्रयत्नांना आणि मतदारसंघात केलेल्या कामांना प्रभावित होऊन रमेश बोरनारे हे दुसऱ्यांदा आमदार झाले। प्राध्यापक असलेले रमेश बोरनारे हे राजकारणात आले। पहिल्या संधीत रमेश बोरनारे आमदार झाले। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी प्राध्यापक रमेश बोरनारे यांना पुन्हा उमेदवारी दिली। मतदारसंघातून रमेश बोरनारे दुसऱ्यांदा विजयी झाले। दोन्ही वेळेस त्यांनी प्रतिस्पर्ध्यावर दणदणीत विजय मिळवला। 2019 साली रमेश बोरनारे 96,038 मतांनी विजयी झाले, तर 2024च्या वैजापूर विधानसभा मतदारसंघात रमेश बोरनारे यांना 1,33,627 मताधिक्य मिळालं। दरम्यान या वैजापूर मतदारसंघात आता त्यांच्या समोरची आव्हानं कोणती आहेत तीही पाहूया। मतदारसंघात रोजगार निर्मिती करणं, मतदारसंघात विकास कामं करणं, वैजापूरमध्ये MIDC उभारणं, ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देणं, जनतेसोबत संपर्क वाढवणं आणि विकास जनतेपर्यंत पोहोचवणं। विधानसभा निवडणुकीत यशस्वी झाल्याच्या नंतर जास्तीत जास्त विकास कामे करणं आणि सुविधांची काही संधी असेल तो देण्याचा, आणि त्यांनी त्यामध्ये जर उतरलं तर पुन्हा एकदा ते आमदार होऊ शकतात आणि त्यानंतर त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। मात्र मिळालेली संधी आणि ते सोनं कसं करतील हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती। फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या अनुराधा चव्हाण या विजयी झाल्यात। महाविकास आघाडीचे विलास अवताडे, शिवसेनेचे बंडखोर रमेश पवार आणि लोकसभा निवडणुकीत आपला प्रभाव दाखवणारे मंगेश साबळे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळाली। एक नारी सब पे भारी हे वाक्य मतदारसंघात पुरेपूर खरं ठरलंय। फुलंब्री मतदारसंघात भाजप उमेदवार अनुराधा चव्हाण 32,278च्या लीडनं विजयी झाल्यात, तर काँग्रेसचे विलास अवताडे यांचा पराभव झालाय। चव्हाण यांना 1,34,065 मतं मिळाली, तर विलास अवताडे यांना 1,01,787 मतं मिळाली। हरिभाऊ बागडे यांच्या विश्वासू महिला कार्यकर्त्या म्हणून अनुराधा चव्हाण यांना ओळखलं जातं। मिळालेली पहिलीच संधी आणि या संधीचं सोनं अनुराधा चव्हाणांनी केलंय। दरम्यान आता अनुराधा चव्हाण यांच्या फुलंब्री मतदारसंघात त्यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत तीही पाहूया। देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करणं, फुलंब्री शहरातील क्रीडा संकुलाला भरीव निधी देऊन अद्ययावत क्रीडा संकुल उभारणं, शहरात अग्निशमन यंत्रणा नाहीये, शहरात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणं, ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करणं। त्यांना मिळालेलं हे पद ते या पदाला कसं न्याय देतात आणि जनतेच्या मनात कसं घर करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्यांच्यासमोर देखील विकास कामांसहित विरोधकांना दाबून ठेवणं हे एक मोठं आव्हान असणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर।
कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष होतं. या मतदारसंघात पत्नी विरुद्ध पती अशी लढत पाहायला मिळाली. कारण शिवसेनेच्या उमेदवार संजना जाधव यांच्या विरोधात पती हर्षवर्धन जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात होते. पहिल्यांदाच निवडणूक लढवल्यानंतर संजना जाधव या पहिल्याच संधीत आमदार झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा निवडणुकीकडे राज्याचं विशेष लक्ष लागलेलं होतं. याचं कारण म्हणजे रावसाहेब दानवे यांची लेक संजना जाधव या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. विशेष म्हणजे त्या आपल्या पतीच्या विरोधात ही निवडणूक लढवत होत्या. यासोबतच प्रबळ दावेदार उदयसिंह राजपूत हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत होते, तर दुसरीकडे संजना जाधव यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. आता कन्नड विधानसभेत त्यांच्या समोर आव्हानं कोणती आहेत तीही पाहूया. मतदारसंघात विकास कामं करणे, जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, औद्योगिक क्षेत्र निर्माण करणे, बेरोजगार मतदारांना रोजगार उपलब्ध करून देणे. विकास कामांच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे संजना जाधव यांची ही लढत महत्त्वाची होती आणि ते विजय देखील झालेले आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.